इन्व्हाइट करत आहे ग्रेट लीडर ग्रेट वेलनेस कोच एक नारी सबसे भारी अशा ठाणे मुंबई या ठिकाणाहून शीतल देशमुख मॅम. शीतल मॅम, वेलकम. येस, थँक्यू मॅम. आवाज येतोय मॅम माझा? परफेक्ट आवाज येतोय मॅम, कंटिन्यू करा. येस येस. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. मी शीतल नरेंद्र देशमुख, मुंबई ठाणे येथून आहे. येस, पॉवरफुल जबरदस्त असं वर्कआउट आपल्याला मॅडमांनी गाईड केलेलं आहे. त्यानंतर आपल्या पेशी ऍक्टिव्ह झालेल्या असतात. ऍक्टिव्ह झालेल्या पेशींना पूर्वपदावर आणण्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येकाने आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे आणि आपल्या कोचला पाठवायचा आहे. आपण ज्या ग्रुपमध्ये ऍड आहोत त्या ग्रुपमध्ये आपल्याला पोस्ट करायचा आहे आणि मॅडमांचा अनुभव ऐकत ऐकत आपल्याला इनटेक करायचा आहे. ज्याप्रमाणे मॅडमांनी वर्कआउट गाईड केलेला आहे त्यापेक्षा खूप सुंदर असा मॅडमांचा अनुभव आहे. अगदी बिजली वर्कआउट मॅडमांनी गाईड केलेला आहे, स्प्रिंग वर्कआउट. आणि आता आपण जाणार आहोत आहार मार्गदर्शनाकडे. येस, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. येस, गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी. गुड मॉर्निंग सर्वांना. येस, पॉवरफुल बिजली वर्कआउट तुम्ही गाईड केलंय मॅडम. त्याबद्दल सिस्टम कडून आणि माझ्याकडून खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुमचं नाव सांगायचं आहे मॅम. तुम्ही कुठून आहात, तुमचे कोच कोण आहेत आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करतात? माझं नाव सविता करजगी. मी हडपसर येथून आहे. मी हडपसर मध्येच मगरपट्टा सिटी म्हणून कंपनी आहे, तिथे 3 शिफ्ट मध्ये काम करते. आणि माझे कोचेस आहेत अमोल भगत सर, अश्विनी भगत मॅडम, किशोर लिंबोरे सर, सोनाली लिंबोरे मॅडम, केशव गोसावी सर, सारिका गोसावी मॅडम. हे माझे ग्रेट कोचेस आहेत, महागुरु आहेत माझे. मी आरोग्य पंढरीमध्ये येऊन मला आता मार्च महिन्यात 3 वर्ष होतील मॅडम. 3 वर्ष झाले मी आरोग्य पंढरीमध्ये आहे. मला मणक्याचा त्रास असल्यामुळे मी जॉईन झाले होते आणि थोडस वेट माझं 6 kg वेट होतं फक्त. म्हणजे त्यावेळेला चेक केलं होतं सरांनी, 6 kgच होतं ओव्हरवेट. ते वेट माझं 2 महिन्यात कमी झालं होतं. वेट कमी झाल्यानंतर माझा त्रास थोडासा कमी झाला. तसंच करत 10 वर्षाचा प्रॉब्लेम माझा जॉईन होताना 8 वर्ष झाले होते. इतकी वर्ष झाले मणक्याचा त्रास असल्यामुळे मला थोडस कमी व्हायला वेळ लागला, पण कमी झालं. मला भरपूर एनर्जी भेटली. कॅल्शियम काहीच नव्हतं माझ्या शरीरामध्ये, त्यामुळे मी काम करू शकत नव्हते. मला बसले की उठता येत नव्हतं. मागे वळून पाहिलं की मानेला रोज चमक भरली आलेली असायची आणि रोज कणकणी असायची, ताप असायचा. रोज गोळी घेऊनच मला जगावं लागायचं. अशी लाईफस्टाईल होती माझी. या आरोग्य पंढरीमध्ये आल्यापासून माझी लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली आहे. येस येस, जबरदस्त. बघा, बघू शकताय मॅडम 3 शिफ्ट मध्ये काम करत आहेत आणि 3 शिफ्ट मध्ये काम करून स्वतःसाठी ते डेली 1 तास देतात. आपण म्हणतो की मला वेळ नाही, रात्री उशिरा झोपलो किंवा मला इथं जायला लागतं तिथं जायला लागतं, तरी सुद्धा मॅडमांनी 3 शिफ्ट मध्ये काम करून स्वतःचं आरोग्य देखील सुरक्षित ठेवलेलं आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इतरांच्या देखील आरोग्याची काळजी घेत आहेत मॅडम. आणि खूप सुंदर असा मॅडमांचा रिझल्ट आहे. 3 वर्षापूर्वी मॅडमांनी आरोग्य परिवार जॉईन केला होता. आणि का केला होता तर मणक्याचा त्रास होता मॅडमांना आणि डेली टॅबलेट घ्यावी लागत होती. येस मॅम, मणक्याचा त्रास होता, बघू शकताय. आणि तो त्रास 8 ते 10 वर्षापूर्वीचा होता. आणि आरोग्य परिवारात आल्यानंतर मॅडम किती दिवसात तो त्रास तुमचा गेलेला आहे? मला हळूहळू कमी व्हायला 4-5 महिने लागले मॅडम. कारण खूप त्रास सहन केला होता मी. आधी मी कपडे शिवायचे, मशीनवर बसून बसून मला पाठ ताटून जायची. खाली बसले की उठता येत नव्हतं, वाकूनच अशी उठायची. मग मला खूप टेन्शन यायचं. तरी पण नंतर गोळ्या चालू ठेवल्या. आधी म्हटले की झीज होती. सुरुवातीला MRI केलं तेव्हा म्हटले झीज होतीये तुमची मणक्याची. तर आणि मग गोळ्या चालू ठेवल्या. झीज झाल्याच्या नंतर परत 2 वर्षानंतर परत MRI केलं. तेव्हा सांगितलं की मणक्याची गादी सरकली वरती आणि खाली, दोन्ही साईडला 2-2 गाद्या सरकल्यात असं सांगितलं होतं. आणि मग व्यायाम शिकवायचे. व्यायाम काही मी घरी येऊन करतच नव्हते, डॉक्टरांनी सांगितले ते. असंच खूप ठिकाणी झालं. सगळे डॉक्टर झाले पुण्यामध्ये. गोळ्या घेऊन वैतागले होते मी. डॉक्टर स्वतः म्हणायचे गोळ्या घेऊन घेऊन किडनी खराब होईल, तुम्ही 8 दिवस ऍडमिट व्हा. ऍडमिट म्हटलं की मला टेन्शन यायचं, मी निघून यायचे. नाही म्हणायचे डॉक्टर, गोळ्या द्या मला. आणि मी कंटिन्यू गोळ्या घेत राहायचे. गोळ्या इतक्या पॉवर असायचे की मला ते सहन होत नव्हतं, कारण वेळेवर जेवण नसायचं. नाईट शिफ्ट केली की सेकंडला बोलवायचे, सेकंड झाले की फर्स्टला बोलवायचे. अशी ड्युटी असल्या कारणानं मला ते गोळ्यांचं पण पॉवर सहन नाही झालं. मग 2-3 वर्ष माझी नाईट बंद होती. फर्स्ट सेकंड केली आणि परत नाईट चालू झाल्यामुळं मला काय होतच नव्हतं. म्हणून मी स्वतःहून सरांना बोलवलं आणि BMI चेक केलं. तेव्हा सरांनी माझे सगळे डिसऑर्डर पाहिले आणि
मला सांगितलं कसं फॉलो करायचं ते. मग मी तेव्हापासून मध्ये सांगल तसं फॉलो करत आहे. मला मणक्याचाच त्रास नाही तर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम लहानपणापासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम. आणि काय खायचं कसं खायचं लहान होते तेव्हा म्हणजे 16-18 वर्षाची असताना माझं वेट खूप होतं. तेव्हा मी फक्त भात खाल्ला की म्हणायचे जाड होतात एवढं माहित होतं म्हणून मी भात खात नव्हते. 1-1.5 चपाती खायचे दिवसभर काम करून. माझी 10वी झाल्याच्या नंतर गावी होते जाऊन कर्नाटकामध्ये. तेव्हा माझं वेट खूप जास्त वाढलं होतं. परत इकडे आल्यावर कमी झालं नंतर कारण कामाचा स्ट्रेस जास्त काम करण्यामुळं वेळेवर खाणं पिणं नव्हतं म्हणून कमी झालं होतं. तरी परत आता पण जर गोळ्या घेतल्या तर नाही का असं शरीर फुगल्यासारखं वाटतं. मग आता ते सगळं प्रॉब्लेम माझे इथं सॉल्व्ह झालेले आहेत. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम माझा रोज उठून आपण गरम पाणी सुद्धा पित नव्हते कधी. आता मी आफ्रेश घेते तर तेव्हापासून मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत गेला. ॲलो प्लस गोळी घेते मी ऍसिडिटी साठी. त्या गोळीनी माझा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला. ऍसिडिटी डोकेदुखी परत मूळव्याधाचा त्रास उन्हाळ्यामध्ये खूप त्रास व्हायचा. तो पण माझा त्रास 3 वर्ष झालं मला काहीच जाणवत नाही. आणि डोकेदुखीचा पण होता. डोकं खूप दुखायचं माझं. अर्ध डोकं दुखत होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे. मेन म्हणजे पीसीओडीचा प्रॉब्लेम. आणि मणक्यासाठी मी जॉईंट्स आपले जे शरीरामध्ये वंगण असतं जॉईंट्स आपले जातात तर ते वंगण कमी झालेलं असतं. त्या वंगणामुळे आपल्याला जे त्रास होतात जॉईंटचे त्याच्यामुळं मला सरांनी सांगितलं होतं जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम. कॅल्शियम तर खूपच कमी होतं शरीरात. त्या गोळ्या घेतल्यापासून माझी जॉईंटचा प्रॉब्लेम कमी झाला. आणि सुरुवातीला वाटायचं की नाही का हा व्हिडिओ बनवून ठेवलेला असतो की काय असं वाटायचं कारण माझी मैत्रीण मला दाखवायची मला व्हिडिओ चालू करून शिकवायची पण मी काय ते करतच नव्हते. मग आपल्या आरोग्य पंढरीत जॉईन झाल्यापासून मला कळायला लागलं की आपण स्वतः करू शकतो गाईड म्हणून. मग तेव्हापासून मी आपल्या कोचेसला गेले अश्विनी मॅडम सोनाली मॅडम भाविका मॅडम यांचे स्टेप बघून मी फॉलो करत गेले. त्यामुळे माझी एवढी एनर्जी वाढलेली आहे. आपल्या कोचेसला फॉलो करायचं काम आहे फक्त या ग्रुपमध्ये. बाकी काही नाही. कोचेस काय सांगतात ते करायचं आहे त्यांना बघून. त्यामुळे आपली एनर्जी इतकी फिट राहते. आणि माझा इतका त्रास होता की मला वाटत नव्हतं की मी राहू शकते का नाही. मेन म्हणजे कामाचा प्रॉब्लेम. काम करणं गरजेचं आहे. मला या पंढरीत जॉईन व्हावं लागलं. आणि मी इथं खूप आनंदी आहे. आता हेल्दी आहे. मला काहीच त्रास नाही. जगावं की नाही असं वाटायचं पहिलं. नकोसं झालं होतं. पण आता आरोग्य पंढरीत मॅडम सांगतात 125वा वाढदिवस तर नक्कीच होणार आहे. आपण जितके लोक आरोग्य पंढरीत आहेत प्रत्येकाचा 125वा वाढदिवस होणार आहे एवढं मला माहित आहे. कारण सांगतात आपण आहोत तर आपली फॅमिली आहे. लेडीज वर सगळं डिपेंड असतं. आपल्या मुलांना सांभाळणं सगळ्या फॅमिलीला सांभाळायचं. कालच आपल्या ग्रुपमध्ये स्टेटस होता की तुम्ही फिट राहता आपल्या फॅमिलीला आपण बघण्यासाठी कोणी नाहीये. दुसरं म्हणजे आपले नातेवाईक कोण कोणाचं नसते. आपण राहिलं तरच मुलांना आपण नीट पाहू शकतो म्हणून असं. त्यामुळे आपली काळजी घ्यावी पहिली स्वतः आणि मग फॅमिली. आपली काळजी घेतली तरच आपण फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. असं आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आल्यावर मला हे कळलेलं आहे. आणि शरीराचं मी फक्त काम करत राहिले आणि शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे माझे इतके त्रास मला सहन करावे लागले. आणि हॉस्पिटलला तर पैसे घालवलेच होते. पण आता हॉस्पिटल सगळं बंद केलेलं आहे. आणि मी आपल्या आरोग्य पंढरीमध्ये जेवढे न्यूट्रिशन भेटतील तेवढे घेण्याचा मी प्रयत्न करत असते. आता एवढे दिवस आलो प्लस घेतलं मी आणि आलो कॉन्सन्ट्रेट पण चालू केला आहे कारण उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये परत मूळव्याधाचा त्रास जास्त होऊ शकतो. नाईट शिफ्ट करत असल्यामुळे जेवणाचा टायमिंग चेंज होत असतो. प्रयत्न करत असते की आपले 5 पिलर जे आहेत आपले महागुरु सांगतात ते 5 पिलर फॉलो करायचा खूप प्रयत्न करते. त्याच्यामुळे मी माझी एनर्जी टिकून आहे आता सध्या. माझं वय आता 45 आहे. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम म्हणजे लेडीजांना सांगायचं की नाही का 40 मध्येच पहिल्यापासून माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. आरोग्य पंढरीत यायच्या आधी मी खूप कोर्स केले लेडीज डॉक्टरकडे. 6-6 महिने बारीक बारीक अशा छोट्या गोळ्या घ्यायच्या आणि 8-8 दिवसाला इंजेक्शनला बोलवायचे ते मॅडम. असं मी 6 महिने केलं होतं. तेव्हा 6 महिने केलं तोपर्यंत ठीक असायचं गोळ्या चालू असायच्या. परत आहे तोच प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यानंतर आरोग्य फॅमिलीत आल्याच्या नंतर रक्त कमी असल्यामुळे शेंगा वगैरे खायचे. आता सुद्धा मी गुळशेंगा कंपल्सरी डेली खाते. लाडू नसेल तर शेंगा तरी घेऊन खात असते मी. सोडत नाही कारण रक्त कमी नाही झालं पाहिजे म्हणून. आणि फॅट जर वाढत असेल तर वर्कआउट करते म्हणून मला त्याचं टेन्शन नाही.
माझं वेट आहे तेच आहे सध्या, कमी पण नाही जास्त पण नाही आता. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम, माझं आरोग्य पंढरीमध्ये वुमन चॉईस होती. आधी मी वर्कआउट केलं तेव्हा माझं पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मंथली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे मला काही टेन्शन होतं. परत नाईट केल्यामुळे स्किन वरती माझे पिंपल येत होते. मॅडम म्हणल्या वुमन चॉईस टॅबलेट घे म्हणून. मग तेव्हापासून मी वुमन चॉईस टॅबलेट घेत आहे. माझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पण डॉक्टर पण सांगत होते की वयाच्या नुसार होत असतं. आपल्या क्वेश्चन आन्सर पण मॅडमनी सांगितलं, अश्विनी डेरे मॅडमच्या मम्मीचा जो प्रॉब्लेम होता तोच माझा प्रॉब्लेम परत झाला होता 3 महिन्यापूर्वी. तर मला मॅडमला विचारायचं होतं तेवढ्यात त्या मॅडमचा सेम प्रॉब्लेम म्हणून मला सजेशन भेटलं काय करायचं ते. वयाच्या मानाने होत राहतं प्रत्येकाचं. व्यक्ती परत रिझल्ट वेगळं वेगळं असतं म्हणून सांगतात आपल्याला. शरीराचं प्रत्येकाचं वेगळं असतं, कोणाचं कसं, कोणाचं 1 महिन्यात कमी होतं तर कोणाचं 3 महिने, कोणाचं 6 महिने असं पण होऊ शकतं. मी वुमन चॉईस टॅबलेट 2 महिने बंद ठेवली होती कारण गावी जाऊन आले, मला ऑर्डर टाकायला झालं नाही. आहे ते टॅबलेट घेत राहिले. थोडस घ्यायला टॅबलेट लेट झालं त्याच्यामुळे मला परत एक प्रॉब्लेम झाला पीसीओडीचा. जास्त हे झालं, ब्लिडिंग होत होतं. एक दिवशी मी नाईटला असंच जाग झाली आणि घाबरले होते की मी आता काय करू, मला हॉस्पिटलला जावं लागेल. पण मला आठवलं आपल्या फॅमिलीमध्ये एक मॅडमचं ऑपरेशन टळलं आहे. मॅडम ऑपरेशनला चालली होती तर आपल्या माहुरीने सांगितलं की जाऊ नका तुम्ही ऑपरेशनला. तर त्या मॅडमचं ऑपरेशन टाळलंय तर आपलं का नाही होऊ शकत कमी, म्हणून मी धैर्य केलं. त्या दिवशी मी गेलेच नाही हॉस्पिटलला. नंतर परत मला गावी जायचंय, आता कसं करू. आमची सासू वारली होती तर त्यांचं देवाचं करायचं होतं मला घरी. तो 8 दिवस आता पूजेचं हे होतं, त्यामुळे मला जावं लागलं डॉक्टरकडे की मला आता कमी होऊ दे म्हणून, नाही का. दुसरी लेडीज असती तर ऍडमिट झाली, पण मी नाही होऊ, म्हणजे माझी तेवढी एनर्जी होती की मी सहन करू शकले ते. कारण आपल्या आरोग्य पंढरीमध्ये आपण जे न्यूट्रिशन घेतो त्याची ताकद तिथं दाखवली गेली. आणि मॅडमचं मला आठवलं की एवढं का नाही, म्हणजे आपलं का नाही होऊ शकत. मी तर जाणार नाही. अजून मला सोनोग्राफी सांगितली, अजून मी केलेली नाही. सोनोग्राफी केली की ऍडमिट व्हा असं सांगतील म्हणून मी केलेलं नाही. आणि मॅडमनी वुमन चॉईस तर संपली होती माझ्याकडं, मला अश्विनी मॅडमनी वुमन चॉईस टॅबलेट आणून दिली. तेव्हापासून आता परत 1 महिना झालं मी टॅबलेट कंटिन्यू करत ठेवली. कारण आपले हॉर्मोन्स इम्बॅलन्स होत असतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होत असतो वयाच्या नुसार. म्हणून आता स्टेबल आहे, काही प्रॉब्लेम. कारण माझी एनर्जी ह्याच्यामुळे टिकून आहे की आपण रोज 1 ग्लास जो आहार घेतो त्याच्यामुळं, बाकी दुसरं काहीच नाही. गोळ्यांनी तर थोड्यासाठीच टॅबलेट मी 3च दिवस घेतल्या, त्या खूप स्ट्रॉंग होत्या. 52 रुपयाची एक टॅबलेट होती, कारण मला गावाला जायचं होतं म्हणून मी घेतलं ते. त्याच्यानंतर माझ्या वुमन चॉईस गोळ्या चालू आहेत. बाकी 42 गोळ्या ज्या सांगितल्या होत्या त्या मी घेतल्या नाही. वुमन चॉईस मुळे मला कंट्रोल झालं ते. म्हणून लेडीजांनी कुणाचं कमी जास्त होत असेल वयाच्या नुसार तर त्यांनी घाबरून जाऊ नये, वुमन चॉईस टॅबलेट कंटिन्यू ठेवावी अशी माझी विनंती आहे लेडीजला सांगायची. कारण माझा हा रिझल्ट खूप छान हे झाला आहे पीसीओडीचा. येस येस, खूप छान मॅडम. बघू शकताय मॅडमांचं वजन फक्त 6 केजी एक्स्ट्रा होतं आरोग्य परिवारात येण्यापूर्वी. पण 6 केजी एक्स्ट्रा वेट असल्या कारणाने त्यांना डिसऑर्डर खूप साऱ्या होत्या. जसं मणक्याचा त्रास होता त्यांना, म्हणजे मान सुद्धा वळवता येत नव्हती एवढा त्रास होत होता. त्याचबरोबर पीसीओडीचा असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, असे खूप सारे त्रास होते. पण आरोग्य परिवारात आल्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्ये सगळे त्रास गेलेले आहेत. आणि हा मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे, पर्सनल डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परत्वे रिझल्ट प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. मॅडमांनी आरोग्य परिवार जॉईन केला. आरोग्य परिवारात आल्यानंतर त्यांना कोचने जे जे सांगितलं ते त्यांनी फॉलो केलं. इथं फक्त आपण न्यूट्रिशन घेत असतो, आपलं जेवणाच्या बदल्यातलं जेवण आहे. इथं कुठल्याही प्रकारचा आजार बरा केला जात नाही. फक्त आपण आपली लाईफस्टाईल चेंज करतो आणि आपण सकस संतुलित आहार घेतो की जेणेकरून आपल्या शरीरात ज्या डेफिशियन्सीज आहेत त्या भरून निघण्याचं काम हे करत असतं. आणि आपल्या डेफिशियन्सीज ज्या भरून निघाल्या तर त्यानंतर आपोआपच आपल्याला जे त्रास असतील ते कमी होत असतात. ज्याप्रमाणे मॅडमांनी सांगितलं पीसीओडीचा त्रास होता त्यासाठी त्यांनी वुमन चॉईस घेतलं. नक्कीच प्रत्येक महिलेला आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि वुमन चॉईस हे महिलांसाठी वरदान आहे. तर नक्कीच खूप सुंदर असा त्याचा रिझल्ट आहे. आणि मॅडमांना मणक्याचा त्रास होता त्यासाठी त्यांनी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम घेतलं. जॉईंट सपोर्टसाठी आपण आपलं जे जॉईंट सपोर्ट आहे, आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजामाइन नावाचं जे
आणि ते आपण कशातून मिळणार आपल्याला, तर त्यासाठी आपण एक्स्ट्राचं जे न्यूट्रिशन आहे, जॉईंट सपोर्ट, त्यामधून आपल्याला ते मिळत असतं. आणि कॅल्शियम म्हणाल तर कॅल्शियम आता आपल्याला कुठल्याही आपण म्हटलं पदार्थामधून तर कमी प्रमाणात झालेलं आहे. दुधातून मिळतं असं म्हणतात, पण दूध सुद्धा आता प्युअर नाहीये, गाई म्हशीं पासून मिळत नाही. ते देखील आता केमिकल युक्त दूध आपण घरामध्ये आणतोय, कारण की वाढती लोकसंख्या वाढलेली आहे, आणि पण जनावरांचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे, आणि पूर्ण भारतामध्ये दुधाचा सप्लाय देखील कमी आहे. त्यामुळे ते नक्कीच आपण वारंवार टीव्हीवर देखील बघत असतो की दूध केमिकल युक्त दूध तयार केलं जातं. निरमा पावडर असू द्या किंवा रिफाईंड ऑइल वगैरे अशापासून बनवलं जातं. त्यासाठी मॅडमांनी काय घेतलं, आरोग्य परिवारात आल्यानंतर कॅल्शियम कॅल्शियम टॅबलेट आपल्याला डेली बेसिसला प्रत्येकाला 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते, आणि ते आपल्याला कुठल्याही इतर याच्यातून मिळत नाही. कारण खाण्याचे पदार्थ जरी पाहिले तरी आता भाजीपाला असू द्या किंवा फळं असू द्या, केमिकल टाकून अगदी शेतात पिकवले जातात, तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. एवढं रासायनिक प्रक्रिया करून पोहोचल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून आपली न्यूट्रिशन डेफिशियन्सी भरून निघत नाही. त्यामुळे आपल्याला बाहेरून न्यूट्रिशन सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे, आणि आपला सकस संतुलित आहारातून आपल्याला ते मिळत असतं. आपल्याला डेली बेसिसला 114 प्रकारच्या पोषक घटकांची गरज असते, तर ते आपल्याला सकस संतुलित आहारातून मिळतं, आणि नक्कीच एवढा सुंदर असा रिझल्ट येत असतो. बघू शकता आता प्रत्येकाने मॅडमांचा अनुभव ऐकलेला आहे. खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या, 3 शिफ्ट मध्ये मॅडम काम करतात, झोप पूर्ण होत नाही, 5 पिलर फॉलो होत नाही. त्यामुळे आणि आपला सकस संतुलित आहारातून ते जे आहे भरून निघालेलं आहे, आणि एवढा सुंदर असा रिझल्ट मॅडमांना आलेला आहे. मॅडमांनी एवढं छान वर्कआउट गाईड केलं. कोणी म्हणेल का की त्यांच्या मणक्यात त्रास होता त्यांना, म्हणजे 8 ते 10 वर्षापूर्वीचा त्रास होता आणि आता तो सॉल्व्ह झालेला आहे. नक्कीच आपल्या म्हणजे आपण काय फॉलो करतो याच्यावरती डिपेंड आहे. मॅडमांनी नक्कीच बोलताना तेच सांगितलं की मी काहीच करत नाही, मी फक्त कोच जे सांगतील ते ऐकते. ग्रुपमध्ये कोचने जसं सांगितलं तसं प्रॉपर फॉलो करत असते, आणि त्याच्यातून एवढा सुंदर असा रिझल्ट आलेला आहे. आणि पुन्हा मी डिस्क्लेमर देऊ इच्छिते की हा मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. येस मॅडम, खूप सुंदर तुमचा रिझल्ट आहे मॅडम. आणि तुम्ही आरोग्य परिवाराला काय संदेश देऊ इच्छिता? पहिली गोष्ट नाईट शिफ्ट असल्यामुळे चहा पित होते, आता सुद्धा लेडीज चहा, तर लेडीजांना सांगणं गरजेचं आहे की चहा टाळा. आणि आपण जे सगळं घरी आणून ठेवत असतो, लेडीजांना वेळ भेटत नसतो की आपल्याला हे खायचं आहे, फळं वगैरे काही, पण ते लेडीज खातच नसतात, तसेच पडून राहतात घरामध्ये, कारण काम तसं असतं. आणि आमच्या कंपनीत सुद्धा काम असं आहे की आम्ही जागेवर शकत नाही, वेळेवर खायला भेटत नाही. आणि नाईट शिफ्ट असली की चहा प्यायची. आपल्या आरोग्य पंढरीत आल्यापासून चहा बंद झालेला आहे. पाहिजे तेव्हा मी अफ्रेश नाईट शिफ्ट मध्ये 3-4 वेळा कधीही घेऊ शकते अफ्रेश मी. नाईट शिफ्ट मध्ये मी दुपारचं जेवण करून घेते, संध्याकाळी जेवत नाही. सेकंड असल्यावर सुद्धा जेवत नाही. फर्स्ट शिफ्ट मध्ये एखाद्या वेळेस घरी संध्याकाळी थोडंसं खाऊन झोपते, कारण ऍसिडिटी होऊ शकते म्हणून, आणि सकाळी लवकर उठायचं असतं त्यासाठी. आणि आमची ड्युटी अशी आहे, आम्ही जागेवर हलू शकत नाही. बॉर्डरवरचे एखाद्या वेळेस जाऊ शकतात, पण आम्हाला हलताच येत नाही कुणी आल्याशिवाय. वॉशरूमला वगैरे जाता येत नाही. पीसीओडी साठी मी डॉक्टरकडे गेले तर माझा अजून एक झाला होता युरिन इन्फेक्शन. फर्स्ट टाइम झालं मला ते. मग पाण्याचं हे वाढवायला सांगितलं मला डॉक्टरनी, आणि पाणी जास्त पिलं तरी प्रॉब्लेम होणार, त्यामुळं मी पाणी तर बरोबर होतं, मी मशीन चेक केलं, 1600 पेक्षा 1700 पाणी होतं. मग अजून थोडं वाढवलं मी, आणि परत काय केलं, 24 हायड्रेट घेत राहिले 15-20 दिवस. गावी गेले 8 दिवस, तर तिथं पण तेच इनटेक केलं कंटिन्यू. त्यामुळे चा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालाय. 3-4 वेळा चेक केलं होतं, युरिन इन्फेक्शन कमी झालं माझं. आता असे आपण आरोग्य पंढरीत आहोत, तरी सुद्धा माझे एवढे प्रॉब्लेम आहेत, डिसऑर्डर अजून चालूच आहेत माझे. जर नसते तर मी राहिली असते का नाही मला माहित नाही. एवढं करून सुद्धा माझे प्रॉब्लेम एक एक चालूच होतात. एक पण आरोग्य पंढरीत आपलं हे जो 114 घटक असलेला शेक जो आपण घेतो, त्याच्यामध्ये खूप काय हे आहे, म्हणूनच त्याला अमृत म्हणतात. बरोबर आहे, हे अमृतच आहे. डॉक्टरच्या गोळ्या घेण्यापेक्षा हे अमृत घेतलेलं खूप चांगलं आहे. याच्यामुळेच मला एनर्जी भेटलेली आहे. आणि मी आरोग्य पंढरीत अशीच टिकून राहणार आहे, कारण मला माझ्या फॅमिलीला पण सांभाळायचं आहे म्हणून. आमच्या घरात माझी मदत करते म्हणून मला वर्कआउट करायला वेळ भेटतो. आणि युरिनचं सांगायचं झालं तर अजून एक, घामावाटे पण युरिन इन्फेक्शन कमी होतं. त्यामुळे मॅडम मला सांगत असतात की तुम्ही जास्त वर्कआउट करू नका, हाडांचा प्रॉब्लेम आहे. पण तरी सुद्धा मी करतच असते, मला ते शरीराला सवय झालेली आहे. फक्त नाईट शिफ्ट मध्ये थोडं मागं पुढं होतं, आणि मी कंटिन्यू कॉल
म्हणजे कॉल चालू कुठेही असले तरी माझा कॉल चालूच असतो, कंटिन्यू ऐकत असते. लेडीज कधी कॉल जॉईन करा म्हणलं तर म्हणतात होत नाही, काम आहे. तर थोडस लेडीजांनी शरीराकडे लक्ष देऊन एक अर्धा तास तरी वर्कआउट करणं गरजेचं आहे. मॅडम नवीन लोकांना ग्रुपमध्ये माझं सांगणं आहे. सविता मॅडम, एक आणि मिनिट तुम्हाला थांबवते मी. एक बघू शकताय मॅडमांचा बिफोर आफ्टर स्क्रीनवर शेअर झालेला आहे. बिफोरचा फोटो 49 केजी होतं मॅडमांचं वेट आणि आफ्टरच्या फोटोमध्ये 43 केजी वेट आहे. बिफोरचा फोटो जर पाहिला तर पोटावरचा घेर वाढला आहे, हाताचे दंड वाढलेले आहेत आणि आफ्टरचा फोटो बघितला तर अगदी स्लिम फिट, अगदी कॉलेज स्टुडंट दिसत आहेत. मगाशी मॅडमांनी सांगितलं त्यांचं वय 45 आहे. 45 बोलल्या ना मॅम तुम्ही? हो मॅम. हा येस, बघा बघू रनिंग शकताय. आहे. हा 45 वर्ष वय आहे मॅडमांचं आणि मॅडमांनी एवढा सुंदर असा वर्कआउट गाईड केलेला आहे आणि कुठेही असं बघून वाटलं नाही की 45 वय असेल मॅडमांचं. खूप सुंदर. येस मॅडम, तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचंय बिफोर आफ्टर विषयी. बिफोर मध्ये माझं स्किनचा पण प्रॉब्लेम आणि पोट पुढं 6 केजी वजन असल्यामुळे थोडं असं साडी नेसायला पण प्रॉब्लेम. 6 केजीच वेट कमी केल्याच्या नंतर त्रास तर माझे कमी झालेच आणि दिसायला पण फिट. मी तसला ड्रेस कधी घालत नव्हते. आरोग्य पंढरीत आल्यापासून मी जीन्स वगैरे यूज करायला लागले. घरच्यांना विचारून, घरचे काही बोलले नाही, मग मी यूज करते आता. ते पण मला भेटलं, म्हणजे मनासारखं जगायला भेटलं आरोग्य पंढरीमध्ये. आणि स्किनचा रिझल्ट माझा स्किन मध्ये चेंजेस झाला आहे. नाईट शिफ्ट वगैरे करत असल्यामुळे पिंपल होत होते आणि मी स्किन बुस्टर यूज करते. त्यामुळे स्किनचा रिझल्ट माझा आहे. स्किन मध्ये फरक आहे थोडासा बिफोर आफ्टर मध्ये. येस येस, अमेझिंग असा बिफोर आफ्टर आहे मॅडमांचा आणि हा मॅडमांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. मॅडमांनी सांगितलं मला डिसऑर्डर होतच असतात, पण त्याचं कारण काय आहे ना, आपले 5 पिलर, आपले 5 पिलर फॉलो होत आहेत का? डेली नाही होत. तर मॅडमांचं बऱ्याचदा बघितलेलं आहे की मॅडम ऑफिस मधून सुद्धा जॉईन असतात आणि व्हिडिओ देखील ऑन असतो. बऱ्याच वेळा बघतो आम्ही मॅडमांना. म्हणजे याला काय म्हणतात ना, सातत्य. अगदी 3 वर्षापासून सातत्याने मॅडम टिकून आहेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आणि नक्कीच 5 पिलर जर फॉलो झाले तर नक्कीच म्हणजे जो त्रास आपल्याला होतोय तो नक्कीच कमी होणार आहे. 5 पिलर मध्ये आपल्याला डेली बेसिसला 45 मिनिटाची फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. हा आपला पहिला पिलर झाला. आणि पोषक आहार, आपण आपल्या शरीराला पोषक आहार देतो का? तर नाही. आपल्याला तो सकस संतुलित आहार घेतला आणि नक्कीच आपण आपल्या शरीराची डेफिशियन्सी जर भरून काढली तर नक्कीच आपला दुसरा पिलर देखील कम्प्लीट होणार आहे. कारण की बघा, 4 व्हीलर असते, गाडी असते. आपण पेट्रोल जर टाकायचं असेल त्या गाडीमध्ये, आपण रॉकेल टाकतो का? नाही टाकत. त्या गाडीमध्ये पेट्रोलची गरज आहे तर पेट्रोलच टाकतो. त्याचप्रमाणे आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीराला कशाची गरज आहे? पोषक घटकांची गरज असते. आणि आपण जर पिझ्झा, बर्गर किंवा इतर कोल्ड ड्रिंक्स वगैरे इंटेक केले तर ते त्याच्यातून आपल्याला काय, कुठले पोषक घटक मिळणार आहे? तर कुठलेच मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. पोषक घटक आपल्या शरीराला देणं गरजेचं आहे. तिसरा पिलर झाला पाण्याचा. आपल्याला वारंवार कोच सांगत असतात तुमच्या वजनानुसार तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे. आपण त्याप्रमाणे जर 20 किलोला 1 लिटर, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील त्यामुळे आपल्याला 15 किलो वजनाला 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चौथा पिलर झाला झोपेचा. तर आपली झोप प्रॉपर होते का? 6 ते 8 तासाची झोप आपल्याला डेली घेणं गरजेचं आहे रात्रीतून. तर ती पूर्ण होते का? आपल्याला फक्त रात्रीच झोपायचंय. रात्री आणि दिवसाची मिळून अशी नाही करायची की रात्रीचं आपल्याला 6 ते 8 तासाची झोप कंप्लीट होणं गरजेचं आहे. आणि 5वा पिलर असतो तो म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का? की जे मी करते ते योग्य करते आहे, माझं नक्कीच वजन कमी होणार आहे, माझे त्रास जाणार आहेत. जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटने केलं तर नक्कीच 5 पिलर हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे आणि कुठलीच डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये राहणार नाही. तर मॅडमांचा झोपेचा पिलर आहे तो इनकम्प्लीट होतोय. कारण की का? तर त्यांच्या ड्युटी आहे, जॉब करतात. आणि खरंच सॅल्यूट आहे मॅडम तुम्हाला. तुम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करून सुद्धा स्वतःसाठी वेळ काढत आहात आणि सर्वांसाठी वेळ काढत आहात. कारण की महिलेला म्हटलं तर पॉसिबल नसतं. कारण की घरचंही आवरून ऑफिस करणं खूप अवघड आहे आणि मॅडम ते करत आहेत. खरंच खूप सुंदर असा तुमचा रिझल्ट आहे. आणि आरोग्य परिवाराला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता मॅम? आरोग्य परिवाराला हे सांगू इच्छिते की सर्व नवीन लोक आता जे जॉईन आहेत त्यांनी टिकून राहावं. आणि जे डॉक्टरांना आपण खर्च करतो तो खर्च इथं करा. गोळ्या खाऊन किडनी खराब होते लोकांची. आमची बहीण आहे, झाल्यामुळे डिप्रेशन मध्ये मला त्रास आहे, तर मला पण होऊ शकतं असं म्हणून तिला काही
वाजता आली आणि 2 दिवस मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅम. मी डिप्रेशन मध्ये होते. येतोय का मॅडम? येस येस, आता येतोय. मी डिप्रेशन मध्ये होते आरोग्य पंढरीत येण्याच्या आधी. पण आरोग्य पंढरीत आल्यापासून मी खूप हॅपी आहे. म्हणजे मला असं वाटतं की मला आता काहीच होणार नाही इथून पुढे. मी लोकांचं जे ऐकत आले आतापर्यंत, माझ्या बहिणीचं असं झालं घरामध्ये, काही नसताना काम करता करता ती थोडीशी चक्कर येऊन गेली आणि आमच्या घरात 20 वर्षाची मुलं अटॅकने गेली, कारण ते जिम करत होते म्हणून. 20 वर्षाच्या मुलांना अटॅक आला. आणि मी अजून एक मोबाईलवर पाहिलं काल फोटो, मयांक पवार म्हणून फिटनेस चॅम्पियन, मसल्स असे होते त्यांचे स्ट्रॉंग, की त्यांचं वय 37 होतं आणि ते अटॅकने गेले म्हणून असं ऐकलं. मग दिसण्यावर वेगळं असतं आणि शरीरात प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळे सर्वांनी आरोग्य पंढरीत जर राहिले टिकून तर छान हॅपी राहू शकतात सर्वजण. त्यामुळे नवीन लोकांनी टिकून राहा, एवढं माझं सांगणं आहे. येस येस, खूप सुंदर असा संदेश दिलाय मॅडम. आणि बघा, आपण काय दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. आपण बाहेरून कसं दिसतं त्यापेक्षा आपली बॉडी आतून कशी आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. त्यामुळे नक्कीच आपल्या आरोग्य परिवारामध्ये आल्यानंतर आपल्याला आपण कसं म्हणजे आरोग्यदायी जीवन जगू शकतो हे आपल्याला शिकवलं जातं. आणि मेडिसिन फ्री लाईफ, नक्कीच आपण टॅबलेट घेतो, त्या टॅबलेट आपल्या डॉक्टरांकडे जायचं तर आहे, काही त्रास झाल्यावरती आपण जायचं आहे, पण त्याच्या ज्या कंटिन्यू जे आहे आपल्याला म्हणजे ज्या टॅबलेट असतात त्याचा इफेक्ट सरळ आपल्या किडनीवर येत असतो. त्यामुळे नक्कीच जायचं नाही असं नाही, डॉक्टरांकडे जायचंय, डॉक्टरांचे सल्ले देखील आपल्याला घ्यायचे आहेत. पण म्हणजे काही त्रास असेल तर नक्कीच आपल्या आरोग्य परिवारामध्ये त्याच्यासोबत जर आपण न्यूट्रिशन इंटेक केलं तर नक्कीच खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे. खूप सुंदर तुमचा वर्कआउट होता मॅम. खूप छान तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलेला आहे. आणि तुमच्यातील या बदलाचे श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? ह्या बदलाचं श्रेय माझ्या कोचेसला जाते. कोचेसमुळे मी टिकून आहे आणि कोचेसचं लक्ष असतं माझ्याकडे की मॅडम ची ड्युटी कोणती आहे, काय आहे. आता 2 महिने झालं मला वर्कआउट करायला भेटलं नाही. सरांना सांगितली होती डेट, तर फिक्स होत्या डेट. मॅडमनी सहज कॉल केला काल विचारायसाठी. मग मी म्हटलं मॅडमला करते म्हणून, खूप दिवस झालं केलं नाही. आणि नाईट शिफ्ट होती आणि सेकंड करून आले. तरी 4 वाजता जाग आली होती मला. कॉलच जॉईन होत नव्हता नेटवर्कमुळं. आणि मॅडमला थँक्यू सोनाली मॅडम आणि अश्विनी मॅडमला थँक्स, मला वर्कआउट करायची संधी मिळाली. आणि डोळे मॅडम, निर्मला डोळे मॅडम खूप छान चेअरिंग करत होत्या, त्यामुळे एनर्जी भेटत होती. आणि आपल्या दीपाली मॅडमनी आणि हर्षदा मॅडमनी सॉन्ग खूप छान लावले. सॉन्गने पण एनर्जी भेटते वर्कआउट करायला. माझं काही चुकलं असेल तर सॉरी, कारण कॉलमध्ये कट झाला होता, कॉल आला होता म्हणून. थोडासा फोन येत होता त्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं. थँक्यू मॅडम. येस येस, थँक्यू मॅडम, थँक्यू. खूप छान तुम्ही वर्कआउट